महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, द महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. महाविकास आघाडीचा 28 एप्रिलला मेळावा. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, आमदार सचिन आहेर, संग्राम थोपटे, संजय जगताप, जगन्नाथ शेवाळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचा जाहीर मेळावा पालखीतळ सासवड या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य सुधा मिंगळे यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक सुधीर राऊत, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, सुदामराव इंगळे, नंदूकाका जगताप, राहुल गिरमे, विजयराव कोलते, बंडूकाका जगताप, माणिकराव झेंडे पाटील, बाळासाहेब पुष्कराज भैया जाधव या ठिकाणी तालुक्याचे सन्माननीय विधानसभा सदस्य हे जुन्नर या ठिकाणी जगताप, रामभाऊ जगताप पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मनोनीत उमेदवार श्री मनोनीत आता फॉर्मच भरला त्यांनी अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचाराचा नारळ जुन्नर या ठिकाणी फोडण्यास त्यांना निमंत्रित केलं होतं आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांना जाणं गरजेचं होतं. त्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत. आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य आणि एकच उद्देश आहे की येत्या सोमवारी म्हणजे तारीख 28 रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं रविवार आहे हा नाही बरोबर आहे ना, रविवार तारीख 28 सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीची जाहीर सभा पालखीतळ म्हणजे जातानाचा उजव्या बाजूचा, तुम्ही 1 आणि 2 म्हणता तो भाग वेगळा, तर त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याचे, संजयजी राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणता येणार नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, संजयजी राऊत हे खासदार महोदय आहेत. अमोलजी कोल्हेंना आम्ही विनंती जरूर केलेली आहे पण ते स्वतःच उमेदवार असल्यामुळं त्यांनी मला शक्य झालं तर मी नक्की येईल असं सांगितलंय. पण आता तुम्ही समजू शकता की ते कन्फर्म नाही करू शकत, त्यांच्याही काही सभा ऑलरेडी लागलेल्या आहेत. नंतर सचिनजी आहेर जे आहेत ते पुणे जिल्ह्याचे शिवसेना बाळासाहेब थोरातांचं घेतलं नाव संपर्क प्रमुख आहेत. नंतर आमदार संग्रामजी थोपटे यांनाही आम्ही निमंत्रित करणार आहोत. त्याचं कारण आमचा काल 3-4 वाजताचा कार्यक्रम फायनल झालेला आहे आणि संजयजी जगताप हे एक प्रकारे होस्टच असतील आणि प्रचार प्रमुख या नात्याने होस्ट असतील आणि जगन्नाथ बापू शेवाळे हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तेही उपस्थित राहतील. आणि आणखी आता असं आहे की जे आपल्यामध्ये 3-4 दिवस शिल्लक असल्यामुळे तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. एखाद दुसरा VIP ॲडही होऊ शकतो, ती त्यावेळेला माहिती आम्ही देऊ शकू. तर ही सभा आम्ही येत्या रविवारी 28 तारखेला 10 वाजता जाहीर मेळावा म्हणून ठेवलेली आहेत आणि सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ 35 बारामती लोकसभा मतदारसंघ या निमित्त ही सभा बरोबर 10 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सभेला हे प्रमुख वक्ते किंवा ज्येष्ठ नेते जातील. तर या अनुषंगाने सभेचं ठिकाण हे पालखीतळ राहील आणि सभा बरोबर 10 वाजता सुरू होईल, जेणेकरून कमी दिवस आहेत आणि सगळ्याच VIP ना किंवा वरिष्ठ नेत्यांना राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आहेत. मग कोणी इथून हेलिकॉप्टरने जाणार आहे, कोणी गाडीने जाईल, परंतु आपणात मार्फत आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेला, सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना हे नम्र निवेदन किंवा आवाहन करू इच्छितो की या सभेमध्ये या सर्व नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आज ज्या पद्धतीनं या देशामधलं सरकारचा कारभार चालवत आहे त्या कारभाराबाबत ह्या वरिष्ठ नेत्यांची मतं ऐकण्यासाठी
आपण जरूर यावे असे आपणामार्फत आम्ही पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करत आहोत. यात आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा किंवा आपल्यापैकी अजित पवार यांची पण सभा झाली त्याच पालखीच्या परिसरात. तरी असं सांगण्यात आलं होतं की 50,000चा जनसमुदाय सभेला उपस्थित राहील. आता तुमच्याकडून काय सांगितलं जाणार आहे की किती जनसमुदाय येणार आहे? नाही, आम्ही आकडा बोलण्यापेक्षा आमच्या मागं 2 सभा झाल्या. तारखेसकट मी सांगतो तुम्हाला, 16 जानेवारी 2019 आणि 17 एप्रिल 2023. जे मैदान आम्ही घेतलं ते पूर्ण भरलं होतं आणि सासवडकर थोडे उशीर आलेले नागरिक रस्त्यावर उभे होते आणि आम्ही जेवढ्या लोकांसाठी खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती ते पुरली नाही. शेवटी डी मध्ये साहेबांनी बोलवलं, हे तुम्हीच पाहिले, तुम्ही कॅमेराईज केलेला आहे. त्यामुळे कुठली संख्या सांगून ज्या मैदानाची कॅपॅसिटी जर 9,000 आहे तर 50,000 लोक आले होते, त्याच्याबद्दल आम्हाला कोणावरही त्याच्यावर रिॲक्शन द्यायची नाही येणार. परंतु आमचं मैदान फुल होईल आणि मागच्या 2 वेळेला फुल झालं होतं. पवार साहेबांचा विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतील. संजयजी राऊत साहेब यांचंही भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्ता नुकतीच कापूरवळ जवळ ज्यावेळी सभा झाली, ती तर खरं म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या खूप अगोदर झाली. या इकडे पुढे या. तर ती जी भूतपूर्व गर्दी होती की ते मैदान खचाकच भरलेलं होतं. त्या मैदानाचे काही विशिष्ट नाव आहे ते विसरलो मी, पण कापूरवळच्या मैदानाला हरिचंद्री मैदान आणि सन्माननीय आमदार त्या भागाचे थोपटे साहेब, संग्रामजी थोपटे साहेब यांनी ती सभा ठेवलेली होती. आपणही आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या 28 तारखेला सकाळी 10 वाजता पालखी मैदान सासवड या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं नियोजन करण्याचं काम चालू असताना प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी थोरात, अमोलजी कोल्हे साहेब, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप, भोर तालुक्याचे लोकप्रिय आमदार संग्रामजी थोपटे साहेब हे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्तानं आपणा सर्वांना पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की ही सभेची माहिती आपण सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती आहे. ही निवडणुकीची सभा आहे, त्याच्यामुळं निश्चितपणानं गर्दी भरपूर त्या ठिकाणी होणार आहे. गर्दी किती होणार, काय होणार असं आम्हाला फक्त काय ती सांगायची गरज नाही, परंतु आमचं मैदान खचाखच भरेल आणि बाहेरही लोक त्या ठिकाणी उभी राहतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. 7 मे रोजी होणाऱ्या 35 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या उमेदवार महाविकास आघाडीच्या शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष आणि ज्या वंचित बहुजन विकास आघाडीने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ते बाळासाहेब आंबेडकर, या आघाडीच्या आपल्या या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या 28 तारखेला होणाऱ्या सभेच्या निमित्तानं आपणाला माहिती देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय संभाजीराव झेंडे यांनी उल्लेख केलेले सर्व 4ही पक्षाचे नेते मंडळी, अध्यक्ष, पदाधिकारी, मित्रहो, 1984 सालापासून आत्तापर्यंत ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका या तालुक्यामध्ये झाल्या, या मतदारसंघात झाल्या, त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांची सभा ही केंद्रबिंदू त्या ठिकाणी आत्तापर्यंत ठरलेली आहे. एकच सभा घेऊन साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा झंझावात चालू असायचा आणि अलीकडच्या काळात सुद्धा जवळपास महाराष्ट्रात 50-52 सभा साहेबांच्या त्या ठिकाणी होणार आहेत. आणि पुरंदर हवेली तालुका हा साहेब
बारामती इतकंच प्रेम करणारा आपला तालुका मतदारसंघ ते समजतात. त्यामुळे पुरंदरच्या जनतेची भावना काय आहे ही साहेबांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. परंतु निवडणूक असल्यानंतर उमेदवारानं नम्रपणानं मतदारांपुढं नतमस्तक व्हावं, त्यांना आपल्या मताची मागणी करावी आणि मतपेटीतून ते कृतीतून मतदारांनी दाखवावं. हा लोकशाहीचा संकेत आज तागायत गेल्या 40 वर्षात साहेबांनी अखंडपणानं या ठिकाणी केलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. सुप्रियाताई सुरुवातीला राज्यसभेच्या खासदार झाल्या, परंतु नंतरच्या काळात गेल्या 2 पंचवार्षिकला 35 बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व त्या करतायत आणि आताची ही निवडणुकीची हॅट्रिक म्हणावी लागेल. त्यामुळं सुप्रियाताईंच्या बाबतीत वेगळं काही सांगावं अशातला काही भाग नाही. मगाशी काही लोकांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंची सभा किंवा परवा अजितदादांची झालेली सभेला जी गर्दी होती, मान्य आहे लोकशाहीमध्ये सर्वांचे विचार ऐकायला मतदार येत असतात, परंतु ह्या महाविकास आघाडीला गर्दीपेक्षा दर्दी माणसांची गर्दी होणार आहे हे आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आणि आदरणीय पवारसाहेब जो विचार देतील त्यांचं भाषण जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी पक्षातीत म्हणजे पक्षाच्या बाहेर असणारे कार्यकर्ते सुद्धा आवर्जून साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असतात. आणि त्या अर्थानं उद्याच्या 28 तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव ठाकरे, वंचित, आप या सर्वांचेच कार्यकर्ते निश्चितपणानं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सुप्रियाताईंनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस सुद्धा त्याचा अनुभव सर्वांनी त्या ठिकाणी घेतलाय. पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी वाहतूक कोंडी असताना सुद्धा आपल्या तालुक्यातून शेकडो नाही हजारो कार्यकर्ते उन्हातान्हात त्या ठिकाणी ताईंचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. आणि तशाच पद्धतीनं उद्याच्या लोकसभेला सुप्रियाताईंना का निवडून द्यायचं हे आदरणीय पवार साहेबांचे आणि उमेदवार सुप्रियाताई सुळेंचे विचार ऐकण्यासाठी पुरंदर तालुक्यातून, पुरंदर असेल, हवेली आपल्या विधानसभा मतदारसंघातून सर्वच कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मी जाहीरपणानं आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो, आपण सुद्धा या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आपणालाही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी निमंत्रित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय महाराष्ट्र. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या 28 एप्रिल रविवारी सकाळी 10 वाजता प्रचारार्थ आयोजित होणाऱ्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला आव्हान केलं आणि समजून सांगितलं की या देशामध्ये अजून देखील विकास पूर्व जन्माला येत नाही, ते जन्माला न येण्याचं कारण सांगण्यासाठी आदरणीय संजयजी राऊत साहेब, आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सचिनजी आहिर साहेब आणि आत्ता जे प्रमुख नावं पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी सांगितले ते सर्व सन्माननीय नेते रविवारी होणाऱ्या सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. खऱ्या अर्थानं देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारी निवडणूक. आणि आपण जर बघितलं प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शकांची जर आपण यादी बघितली तर निश्चितपणे या देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारे सर्वच प्रमुख नेते या व्यासपीठावर एकत्रित येणार आहेत. त्याच्यामुळे मी पुरंदरमधील समस्त शिवसैनिकांना, समस्त जनतेला आवाहन करतो की येत्या 28 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता त्या सभेला आपण आवर्जून उपस्थित राहावे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो.